होय मला ठेवला या सगळ्यांनी हात लावा. नाही ते तांदूळ कुठे आहे? तांदूळ आजच घाला चांगला सुरुवात आहे वाटण टाकायला. नगराध्यक्षांची 5 वर्षाची कारकीर्द यशस्वी होऊ दे असा आरोप घालायचा आणि चिपळूण शहराचा विकास होऊ दे चांगला. बात भरलेली के बस दाखवतो विग्रह दी होने पासला पाचशे मार्क विग्रह बा नगराध्यक्षांच्या आजूबाजूला जे 5 वर्षाचे कार्यक्रम आहे ते बघा तुझ्या ठेवले आहे. बा संपूर्ण नगराध्यक्षांच्या वतीने संपूर्ण जनते सहकार्य व्यवस्था मिळून बाजी चिपळूण शहराच्या योजना आखलेली आहे ती संपूर्ण व्यवस्थित पार करून त्यामध्ये कुठल्या पाहिजे अडचण नाही. आता बास संपूर्ण ते मार्ग व्यवस्थित मोकळं करून त्यांच्यामध्ये ज्या ज्या काही इच्छित पूर्ण करून बा जशी आता पाठशी लागून पुढे कामे व्यवस्थित मार्गी लावून असेच कार्यक्रमानंतर पाहून राखण देऊन बहिरी केदाराचे चांगलं ठीक आहे पाहिजे अजून हो थँक्यू. घरा उभे राहा
त्यांना पण या पोलीस समोर बस जरा हां बस समोर बघा जरा बस बस तुम्ही जरा पुढे जा बस हे सांभाळा ओके भारतीय जनता पार्टी आणि चिपळूण तालुक्याच्या नागरिकांना आजच्या कार्यक्रमाची निश्चित कल्पना काय आहे मग तिथं कोणाला ते आता बाहेर पडले तर आपलं निघण्यासाठीच बाहेर पडलोय आणि जे बाकीचे नगरसेवक हेच फक्त गाडी जाणार आहेत बाकी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चालत जायचंय थोडंसं सामान आपलं नंदुरबारच्या गाडीत आहे ते काय आपला मला वाटतं मार्कंडीच्या साईबाबा मंदिर पर्यंत ते आपला टच होतील आणि त्यानंतर प्रत्येकानं जे काही सामान म्हणजे पटका टोपी बिपी जे काय असेल हे प्रत्येकानं गळ्यात आपलं अडकवायचं आहे आणि चालत शिस्तीत जायचं आहे चालताना कुठेही ट्रॅफिकला अडचण न होईल याची काळजी घ्यायची आहे आपण शहराचे आता प्रथम नागरिक आहोत आणि प्रथम म्हणजे तुम्ही जरी खेड्यामध्ये असला तरी तुम्ही आम्ही सगळे आहोत याचं भान ठेवून प्रत्येकानं काम करायचं आहे इथून झाल्यानंतर शिवपुतळ्याला साईबाबाच्या पुतळ्याला होईल चिंचराक्यात बाजा होईल मार्केटीत बाजा होईल म्हणजे थोडा वेळ थांबून आपला जो काय जी काही रंगीत तालीम करायला लागते ती होईल आणि तिथून गेल्यानंतर नगरपालिकेत जाईल नगरपालिकेत गेल्यानंतर शिवपुतळ्याला हार अर्पण केला जाईल तिथं फटाक्याचा आतषबाजी होईल तिथं थोडासा बाजा होईल आणि हे झाल्यानंतर नंतर सर्व उठायचं आहे आणि सगळ्यांनी काउन्सिलमध्ये जायचं आहे काउन्सिलमध्ये गेल्यानंतर जी काही मान्यवर मंडळी असतील व शहरातल्या आपल्या पक्षी असू दे विरोधी पक्ष असू दे नगरसेवक असू दे कोणाची याचं कुणीही गैरसमज नका कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा चिपळूण तालुक्यातला पहिला आहे आणि त्यामुळे पहिला मान आपला जो काही मिळाला पटकन एक कुणाची गाडी आहे का वेगवेगळ्या नंदू निमकरचे 4 चाकी गाडी घ्या जरा मी पटकन बाहेर आहे ना जा माझी गाडी फिरत कुठे घ्यायची जरा जरा इकडे करूया येत आहे पाहिजे
करतो. तुम्हाला काय आज करून दिलेच कारण ना येईल.
जरा मोबाईल मोबाईल जरा हात काढा तो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा हम तुम्हारे साथ हैं. चला आपण या पुढे या.
तिच्या पुढे जरा मागवा थोडं मागे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी आगे बढ़ो नरेंद्र मोदी आगे बढ़ो नरेंद्र फडणवीस आगे बढ़ो सुरेखाताई आगे बढ़ो भारतीय जनता पार्टीचा तुमचे बाबेमध्ये मला त्रास आहे नेते मंडळ करा एक एक अरे की बनिया एक खंडितले होते कार्यकर्ते या चला की बरोबर आहे वाटर काय घ्यावा तुला आहेत ना व्हायचं तेव्हा झालं नाही तेव्हा आता व्हायचंच नाही हा सगळा त्याला करायचा चेहरा बघून ठेवा गाडी इथं आहे गाडी वहिनी पुढे येतो मला द्या पहिलं तुम्ही कोण करा पहिलं तुम्ही या कुठे इकडे वर कार्यक्रमाला आला दुसरं नंतर जर ती घोड्या तयार करते म्हणून तरी आणत नाही जरा काढायचे घे कोणाचे तरी असे जरा
सन्माननीय सुरेखाताई खेराडे यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त प्रमुख उपस्थित सन्माननीय माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू साहेब, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि भारतीय जिल्हा पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय साळुंके साहेब, चिपळूणमध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचं रोपटं नव्याने रुजवण्यात महत्वाची भूमिका बजावली ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुधीर काका भागवत, चिपळूण नगरपालिकेचे चीफ ऑफिसर सन्माननीय पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश सरचिटणीस सन्माननीय नीलमताई गोंधळी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस सन्माननीय प्रशांतजी शेगावकर, आमचे चिपळूण तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय रामदासजी राणे, उपस्थित सर्व निवडून आलेले नवीन नगरसेवक, जुने नगरसेवक आणि चिपळूण शहरातील सर्व मतदार बंधू भगिनी, हा ऐतिहासिक दिवस आहे. या चिपळूण नगरपालिकेत खऱ्या अर्थाने सत्तांतराची सुरुवात किंवा सत्तांतर घडवणारा हा असा दिवस आहे. चिपळूणातली जनता गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या समस्यांनी त्रासलेली होती. अशा परिस्थितीत या चिपळूणच्या जनतेने खऱ्या अर्थाने मतांचा पाऊस पाडून सुरेखाताईंना निवडून दिलेला आहे. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी नातूसाहेब इथे उपस्थित आहेत, त्यामुळे मी काही फार बोलणार नाही. मी रामदासजी राणे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं. त्यांचं स्वागत करतो. मॅडम करत आहेत. जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय साळुंके साहेब यांचं स्वागत करत आहेत. सुधीर काका भागवत यांचं स्वागत करत आहेत. चीफ ऑफिसर साहेबांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय नीलमताई गोंधळी यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय प्रशांतजी शेगावकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. उपस्थित सर्वांना स्वागत झालंय. मी विजयाला विनंती करतो की आपल्या नगरपालिकेचे काही माजी नगरसेवक आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ते माजी नगरसेवक इथं उपस्थित आहेत. मी त्यांचे नाव घेऊन मी त्यांचं स्वागत करतो. प्रियंका शाह, माजी उपनगराध्यक्ष चिपळूण नगर परिषद, सन्माननीय चिमेवहिनी, फडके वहिनी, सन्माननीय कादरी साहेब, वर्षाताई जागुष्टे,
विलास शेठ पालकर, पवार वहिनी, सन्मान्य शिगवड वहिनी, रसिकाताई देवळेकर, माजी नगरसेवक संतोष ठाकरे, भाचीमणी विलास शेठ खेराडे, दादा वैकर, बऱ्याचशा व्यक्तीने बुके किंवा शुभेच्छा देण्यासाठी थांबले, मला माहिती आहे. प्रगतीला शुभेच्छा द्याव्यात. एक अविस्मरणीय क्षण चिपळूण शहरातील त्या चिपळूणच्या नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर असलेल्या चिपळूणच्या नगराध्यक्ष सुरेखाताई खेराडे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस आणि आमचे सर्वांचे नेते सन्माननीय नातूसाहेब, ज्यांनी ह्या चिपळूणची कायापालट करण्याचं ज्यांनी स्वप्न बघितलं, त्या आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भागवत काका, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष साळुंखे साहेब, त्या चिपळूण नगरपालिकेचे मुख्याधिकारी पाटील साहेब, जिल्ह्याचे सरचिटणीस प्रशांतजी शिरगावकर आणि ज्यांचा ह्या यशामध्ये मोठा वाटा आहे की ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण शहराचे नगराध्यक्ष असल्या अशा चिपळूण शहराच्या शहराध्यक्षा वैशालीताई निमकर, शहरातील सर्व पदाधिकारी, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि उपस्थित चिपळूण शहरातील बंधू आणि भगिनींनो, आज खरोखरच सुवर्णाक्षरात लिहावा असा हा दिवस आहे. कारण 21 जूनला जी जिल्हा कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची चिपळूण शहरामध्ये झाली तेव्हा त्याचे पडसाद उमटले होते. कारण चिपळूण शहरामध्ये जेव्हा 21 जानेवारीला जिल्हा कार्यकारिणीची सभा इथे पार पडली तेव्हा आम्ही सर्व पत्रकारांना असं सांगितलं होतं की चिपळूण शहराचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. तेव्हा मला वाटलं हे काहीतरीच बोलतायत, पण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते जेव्हा ठरवतात तेव्हा ते यश संपादन करतात असा हा दिवस. आणि खरोखरच हा सुवर्णाक्षरात येण्यासारखा दिवस आहे. आज आपल्या सुरेखाताईंनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं स्वतःचं कर्तृत्व होतं म्हणून जनतेने त्यांना चांगल्या प्रकारचा पाठिंबा दिलाय. त्याच्यामध्ये सुरेखाताईंनी हा यशाचा लोकांचा जो विश्वास आहे तो संपादन करावा अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्या प्रकारचं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करते. इथेच थांबते. जय हिंद, जय भारत. पत्रकार बंधू असं समजतात. या कार्यक्रमाला विशेष करून इथं सर्वच पक्षाचे प्रमुख किंवा पत्रकार बंधू इथे उपस्थित आणि पत्रकार बंधू खेराडे बहिणींच्या पदग्रहण सोहळ्याकरता उपस्थित असणारे चिपळूण शहरातील सर्व बंधू भगिनी, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, सामान्य जनतेमधून नगराध्यक्ष निवडून द्यायचा निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या सरकारनं घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या की कसा काय हा निर्णय होऊ शकतो, याच्यातले काय मुद्दे होऊ शकतात असा अनेकांनी विचार केला होता. आणि त्यातनं पुढे जात आज त्या जनतेतनं जो नगराध्यक्ष निवडून द्यायचा या पदग्रहण सोहळ्यापर्यंत आज आपण सर्वजण येऊन बसलेलो. भारतीय जनता पार्टी म्हणून या तालुक्यात काम करत असताना चिपळूण तालुका म्हणून चिपळूणचा कायम संपर्क आमचा तुमच्याशी होता. भारतीय जनता पार्टी म्हणून अस्तित्व जरी पश्चिमेकडे असलं तरी बाकी पूर्वेकडे असणाऱ्या चिपळूण तालुक्याशी कायम संपर्क मात्र आमच्या सर्वांचा होता. आणि हा
जेव्हा चिपळूण शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून एखादी जबाबदारी येते तेव्हा ही जबाबदारी किती मोठी आहे याची जाणीव जे चिपळूण शहरामध्ये सर्व काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे, विविध पक्षांचे जे सर्व कार्यकर्ते काम करणारे आहेत की ज्याचं चिपळूण करता काहीतरी झालं पाहिजे अशी एक भावना प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे ही किती मोठी जबाबदारी या सर्वांनी भारतीय जनता पार्टीवरती दिली याची आम्हा सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून जाणीव आहे की ही जबाबदारी सहज सोपी नाहीये. ही जबाबदारी मोठी चिपळूण वासियांनी आमच्यावरती भारतीय जनता पार्टी म्हणून दिलेली. आज जेव्हा हा पदग्रहण सोहळ्याचा आम्ही विचार करतो आहोत तेव्हा चिपळूण मध्ये काम करताना पहिले थेट नगराध्यक्ष जे श्रावणशेठ दळी झाले यांच्याबद्दलचे आम्ही आमच्या वडिलांकडनं किंवा ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडनं जे किस्से ऐकले आणि ज्या पद्धतीनं शहरातल्या सर्वांना आपण बरोबर घेऊन गेलं पाहिजे ही भावना त्यांनी त्या काळात जी ठेवली तोच विचार तोच वसा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पुढच्या काळात निश्चित ठेवतील आणि सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी चांगलं कामकाज करण्याचा प्रयत्न सर्व कार्यकर्ते करतील. एक जसा हा पदग्रहण सोहळ्याचा एक क्षमा करता येतो तेव्हा एक क्षण माननीय देवेंद्र फडणवीसांच्या पदग्रहण सोहळ्याचा मला आठवतोय की त्या पदग्रहण सोहळ्याला क्षेमाताई थत्ते तिथपर्यंत आल्या. आज क्षेमाताई थत्ते आपल्या सर्वांमध्ये नाहीयेत. मी मुद्दामून एवढे आज आठवण आहे की भारतीय जनता जनसंघाची महाराष्ट्र प्रदेशाची महिला आघाडीचं ज्यांनी काम त्या काळात म्हणजे जनसंघ किती स्वीकारार्ह होता नव्हता मी सांगायला नको पण त्या काळात काम करत 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 क्षेमाताईंनी या चिपळूण शहरामध्ये मग क्षेमाताईंबरोबर केवळ भारतीय जनता पार्टी नाही तर सर्व वेगवेगळ्या पक्षाच्याही अनेक महिला कार्यकर्त्या बरोबर होत्या की एखाद्या ठिकाणी एखादी जबाबदारी द्या आम्हा सर्व महिलांवरती आम्ही ती समर्थपणे पार पाडू असा विश्वासानं त्या एखाद्या विषय सांगत होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या जबाबदाऱ्या त्यांच्या सर्व बरोबरच्या कार्यकर्त्यांबरोबर पार पाडल्या. मला एवढ्या करता की मग प्रेमजीबाई आसरांचं नाव जसं आम्ही मनात ठेवतो की जनसंघाचे 2 खासदार होते तेव्हा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे प्रेमजीबाई आसर जनसंघाचे एक खासदार होते. मी आज सर्व ह्या कल्पना सांगण्याकरता इथे नाही कारण आज आपण सर्वजण एक वेगळ्या क्षणाला वेगळ्या आनंदाच्या क्षमही आज इथे आहोत. पण दुसरा एक मुद्दा की 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्राची धुरा हातात घेतली तेव्हा अनेकांना असं वाटलं होतं की कोण कसं काय काम करतील. त्यांचं विधानसभेतलं काम ठीक होतं पण महाराष्ट्र सांभाळायचं आहे कसं काय काम करतील. त्यामुळे भारत आता 2.5 वर्षानंतर त्यांच्याबद्दल मी काही सांगितलं पाहिजे असं नाही. त्यामुळे आज चिपळूण मध्ये भारतीय जनता पार्टीनं माननीय सुरेखाताई खेराडे यांना नगराध्यक्ष म्हणून ठरवलं आणि जनतेनं त्यांना या पदावरती बसवलेलं आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की परत पुढच्या 2 वर्षांना आम्ही काम कसं केलंय काय केलं हे सांगण्याकरता आम्हाला वेगळं यावं लागणार नाही. तुमच्या कामाचा कसा माननीय सुरेखाताई या चिपळूण शहरावरती कामकाजाच्या रूपातनं निश्चित उमटवतील आणि हा चांगल्या कामकाजाचा ठसा उमटवत असताना इथे असणारे सर्व जाती धर्म पंथ पक्ष या सर्वातले आणि सर्व पत्रकारांनी यातनं आणि सर्व पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी याच्यातनं जर चांगली साथ दिली चांगल्या पद्धतीच्या कल्पना दिल्या चांगले विषय काही दिले तर या सर्व चांगल्या विषयांचं स्वागत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी निश्चित करतील आणि मग ती सूचना यानं सांगितली का त्यानं सांगितली म्हणून ती मी घ्यायची का नाही घ्यायची असलं छोटं राजकारण मात्र आम्ही करणार नाही. ज्या चांगल्या सूचना असतील त्या सर्वांचा घेऊ आणि चांगलं काम सुरेखाताईंच्या माध्यमातून कारण इथल्या शहरातलं प्रमुख भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व सुरेखाताईंच्या रूपानं आपण सर्वांनी दिलंय त्यांच्या रूपानं आम्ही इथे काम करून हे काम करण्याकरता संपूर्ण भारतीय जनता पार्टी
मग मी प्रदेश चिटणीस म्हणून नाही, प्रदेश म्हणून आणि हे सरकार म्हणून चिपळूण शहरवासियांच्या सर्व कामकाजाकरता संपूर्ण पाठीशी उभे राहू एवढी ग्वाही देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. महेश दीक्षित दादा बैकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. सचिनजी वाळकर यांचं आपण टोकराव मयेकर यांचं आपण स्वागत करायचं आहे. तो कार्यक्रम नागरिक पदग्रहण सोहळा हा त्यांच्या कॅबिनमध्ये पार पडला. सर्व चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व चिपळूणवासीय बंधू आणि भगिनी, तसेच माझे सहकारी नगरसेवक. आज मला इथे खूप आनंद वाटतो की आज भारतीय जनता पार्टीने एक असं विधान केलं होतं की सुरेखाताई खेराडे ह्या आमच्याकडे अगदी सोनपावलाने आल्या असं विधान केलं होतं. आणि खरोखर आज चिपळूण शहरातील सर्व जनतेने हे सुरेखाताई ह्या सोनपावलानेच आल्या असं त्यांनी दाखवून दिलं. आणि खरोखर ह्या सुरेखाताईंची ही सोनपावल्या चिपळूण शहराच्या विकासासाठी नक्कीच सार्थक ठरतील असा मी विश्वास व्यक्त करतो. नगराध्यक्ष म्हणून थेट निवडून आलेली आहे, संपूर्ण चिपळूण जनतेची आहे. आणि वाटणारी ही तळमळ आहे, गेले 5 वर्ष तुम्ही बघितले असालच. आणि म्हणून माझ्या चिपळूण शहरातील जनतेने या बहुमताने आज मला निवडून दिलेला आहे या तळमळीपासून. आणि निश्चितच माझ्या या सर्व सहकारी नगरसेवकांना आणि माझ्या सगळ्या प्रशासनांना विश्वासात घेऊन या चिपळूण शहराचा विकास चांगल्या प्रकारे करेल. आणि 5 वर्षात झालेला हा विकास पुढील 50 वर्षात लक्षात राहील असा मी हा शहराचा विकास करेल अशी मी ग्वाही देते. आणि सर्वांच्या आता शुभेच्छा आहेत त्या स्वीकारायच्या वेळ होतोय म्हणून इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
समाज चिपळूण तालुक्याच्या चिपळूण शहराच्या वतीनं उपस्थित सर्व महिला वर्ग कार्यक्रमाचं स्वागत करत आहे. परत एक फोटो घ्या आमचा सुरुवात होते. उजवा पाय. धरून या. तुम्ही पण पुढे या, मामा तुम्ही पण या. जर एक मिनिट साईडला या महिला. हो या छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. या मुलाला शुभेच्छा एकदा परत देतो. चला एकच द्या चिपळूणचा विकास. फिरायला आम्ही कामाला गेलो. आम्ही पण कामाला चला झालं मी मॅडम गाडीत बसले निघूया. आता बाद झाले फोटो चला.